नमस्कार, माधुरी रेसिपीमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. तर आज ना आपण मस्त अशी खुटखुटीत नारळाची बर्फी कशी बनवायची हे बघणार आहोत. आता कालच पोळा झाले आणि पोळ्याला आपण ना भरपूर सारे नारळ फोडतो आणि त्या नारळापासून तुम्ही काय काय बनवता ना ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आज ना मी मस्त अशी नारळाची खुटखुटीत बर्फी बनवते. म्हणजेच कसं आता गौरी गणपती जवळ आलेत आणि गौरी गणपतीसाठी मस्त असा छान असा नैवेद्य हा तयार होईल. तर आज ना मग मस्त अशी नारळाची बर्फी आपण बघणार आहोत आणि बनवायला गेले ना तर खूप सोपी आहे आणि खूप काही साहित्यही यासाठी लागत नाही. फक्त आपल्याला नारळ, साखर आणि इलायची ह्या 3 गोष्टी एकदम यामध्ये मेन आहेत आणि मस्त अशी आपण आज बर्फी बनवणार आहोत. जर आवडली ना व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं आपण नारळ फोडण्यापासून तर बर्फी करेपर्यंत पूर्णपणे डिटेल व्हिडिओ दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओला एक लाईक नक्की बनते. तुमच्यासाठी लाईक करणं खूप सोपं आहे, पण माझ्यासाठी ना एक लाईक खूप महत्त्वाची, त्यामुळे लाईक करा. तर सगळ्यात आधी ना आपल्याला असे पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचे आणि चाळणीमध्ये असे नारळ ठेवायचे आणि हे नारळ ना आपल्याला 5 मिनिटं तरी असे चांगले वाफवून द्यायचे. वरतून झाकण ठेवायचं. आता हे वाफवून तयार झाले. व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे तुम्हाला मी थोडं शॉर्टकटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करते. तरी त्यांना हे बघा नारळ असे वाफवून झाले की थंड होऊ द्यायचे आणि किती पटकन असं या करवंटीतून नारळ असा बाहेर निघतो आणि अजिबात कुठं चिकटत नाही. एक 30 सेकंदाच्या आत हा नारळ ना यातून बाहेर निघतो. आता ना मी सगळे असे नारळ काढून घेते आणि हे नारळ ना स्वच्छ पुसून घ्यायचे परत आणि याचे बारीक बारीक पाट सोलायची पाठीमागून आणि बारीक बारीक तुकडे करून मिक्सरला बारीक याचा नारळाचा चव बनवून घ्यायचा. तर त्यासाठी ते मी एक मोठी वाटी नारळाचं घेतलं, त्यासाठी मी छोटी वाटी साखर घेतली. हे बघा मग मस्त असा मिक्सरमध्ये हा फिरवून घेतला. तर इथं ना आपल्याला 4 ते 5 चमचे मिल्क पावडर लागणार आहे. तर सगळ्यात आधी ना 1 चमचा तूप घालायचं कढईमध्ये आणि नारळाचा चव आपल्याला असं चांगला परतून घ्यायचा. परत त्यावेळेस ना गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची, नाहीतर मग पटकन खाली करपतोय. त्यासाठी एकदम लो फ्लेमवरतीच आपल्याला हा नारळाचा चव चांगला परतून घ्यायचा. फक्त 1-2 मिनिट असा परतून घेतला की काय होतं, यातलं नारळामध्ये जे थोडंसं नारळाचं दूध असतं ना ते कमी होतं आणि कोरडेपणा येतो. आता हे बघा मस्त असा नारळाचा चव आपण 1-2 मिनिट असा परतून घेतला आणि हा ना बर्फी करायच्या वेळेस ना आपण जी कढई घेतो ना ती ना थोडी जाड बुडाचीच हवी, नाहीतर मग पातळ बुडाची जर असेल ना तर पटकन नारळ खाली करपतोय. त्यासाठी जाड बुडाचीच कढई यासाठी तुम्ही घ्या. आता ना हे सगळं असं नारळाचं चव एकदा परतून झाला की ना यामध्ये 1 वाटी साखर घालायची. 1 मोठी वाटी नारळाचं चव असेल तर छोटी वाटी साखर बरोबर याला पुरते. 4 ते 5 चमचे मिल्क पावडर घालायची आणि जर मिल्क पावडर नसेल तर घट्ट साय घालायची. पण दूध जर घातला ना ते मिश्रण ना थोडंसं पातळ होतं आणि घट्ट येईपर्यंत त्याचा कलर चेंज होतो. त्यासाठी आपल्याला ना एकतर घट्ट साय घालायची किंवा हे असं मिल्क पावडर घालायची. तर हे ना आता आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करते वेळेस ना मी गॅस ना पूर्णपणे बंद केला आणि एकदा चांगलं मिक्स झालं की मग परत मी गॅस चालू करते. आता हे ना हे चांगलं असं मिक्स करून घेतलं की काय करायचं, गॅस चालू करायचा आणि एकदम कमी आचेवरतीच हे ना आपल्याला असं चांगलं परतून घ्यायचं. आता ना हे परतायच्या वेळेस ना आता साखरेचं ना थोडं असं पाणी होतं. हे बघा साखरेचा असा पाक झाला आहे आणि आता हे पूर्ण असं एकजीव होईल. आता हे परतायच्या वेळेस ना अजिबात इकडं-तिकडं बघायचं नाही, नाहीतर नजर हटी तर दुर्घटना घटी. तर हे ना असं चांगलं परतून घ्यायचं एकदम कमी गॅसवरतीच आणि सतत हलवत राहायचं. आता हे बघा असं नारळाचं मिश्रण आता थोडंसं सैल होऊन घट्ट व्हायला सुरुवात झाली आणि हे परतण्यासाठी ना मला याच्यामध्ये ना थोडीशी इलायची पावडर घालायची. हे परतण्यासाठी ना मला एकदम कमी गॅसवरती ना पूर्णपणे 15 मिनिटं यासाठी लागले. जर टायमिंग जर विचारात घेतला तर हे ना पूर्ण परतून होईपर्यंत याला 15 मिनिटं लागलेले आहे. तर हे बघा आता हे ना असं चांगलं असं घट्टसर व्हायला लागलं आहे
शेवटपर्यंत गॅसची फ्लेम आपण क्लोज ठेवलेली आहे. आता हाताला थोडंसं जड लागायला लागलं, कारण हे आता घट्ट झालं आहे ना. आता हे आपलं ना परतून तयार झालं. आणि हे परतलं की नाही हे कसं ओळखायचं, एक एक यामध्ये ना एक ट्रिक आहे बघा. असं वरतून ना आपण जे उलथणं हे करतो ना ते असं वरतून खोचून ठेवायचं. म्हणजे हे जर सरळ असं उभं राहिलं की समजायचं आपलं मिश्रण पूर्णपणे तयार झालं आहे. आता ना आपल्याला एका ताटाला ना असं तूप लावून घ्यायचं आणि त्यामध्ये हे मिश्रण पसरून घ्यायचं. आता हे पूर्णपणे असं तूप लावून घेतलं की काय, यावरतून ना हे मिश्रण सगळं यावरती टाकून घ्यायचं आणि असं हाताने थापून घ्यायचं. आता हे गरम आहे, थोडंसं मी याला उलथण्याने असं तापून घेते आणि जेव्हा हाताला सोसव्या तेव्हा असंच तापून घेते. आता हे ना मी असं चौकोनी थापून घेते, म्हणजे काय होतं वडी ना खूप छान पडते चौकोनी असलं की, आणि एकसारख्या वड्या तयार होतात. त्यासाठी मी असं चौकोन बनवून घेते. आता हे बघा असं चांगलं असं थापून घ्यायचं आणि मस्त याला असं चौकोनी आकार देऊन घ्यायचा. हे बघा आता ना हे समस्त असं आकार देऊन घेतला की याला काय करायचं, वरतून ना ड्रायफ्रूट्स घालायचे. ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार घाला. तुमच्याकडे जे घरात अवेलेबल असेल ते यावरतून तुम्ही ड्रायफ्रूट घालू शकता. आता माझ्याकडे ना इथं काजू बदाम आणि काही पिस्त्याचे काप होते आणि मनुके. तर याचे मस्त असे ड्रायफ्रूट्स घालून घेतले की हे ना आपल्याला फ्रीजमध्ये 15 मिनटं तरी सेट होण्यासाठी ठेवायचं. आता इथं 15 मिनिट झाले की ना हे बाहेर काढायचं. नाही, फ्रीजमध्ये ठेवण्याआधी हे आपल्याला असं कट करून घ्यायचं आणि मग नंतर फ्रीजमध्ये ठेवायचं, म्हणजे ना वड्या पाडण्यासाठी सोपे जातात. तरी मी आधीच हे कट करून घेतले आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवले. बोलण्यामध्ये थोडीशी चूक झाली, सॉरी. असं मधोमध सगळ्यात आधी कट करून घेतलं की ना एकसारख्या वड्या तयार होतात. सगळ्यात आधी मधून कट करून घ्यायचं आणि नंतर कडेकडेने. आता हे फ्रीजमध्ये 15 मिनिट ठेवलं आणि नंतर हे बाहेर काढलेलं. आता ना आपण परत एकदा चांगलं असं चाकूने कट करून घेऊया, म्हणजे ना वड्या पटकन अशा बाहेर निघतील. हे बघा आपली वडी मस्त अशी सेट झाली आणि मस्त अशी नारळाची खुटखुटीत वडी तयार झाली आहे. मी ना तुम्हाला एक तोडून दाखवते. मधली वडी ना मस्त अशी सेट होते. तर हे बघा आपली अशी मस्त नारळ वडी तयार झाली. किती मस्त. बाहेरच्या विकतच्या बर्फीपेक्षा ना ही नारळाची बर्फी ना घरच्या घरी खूप मस्त अशी तयार होते आणि गौरी गणपतीसाठीही प्रसाद तर होतोच. तर हे बघा मस्त अशी आपली नारळाची बर्फी तयार झाली. आवडलीस तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजेच आपल्या चॅनलवरती पारंपरिक रेसिपी, गौरी गणपतीचं आगमन होत आहे तर त्याच्या रेसिपी या चॅनलवरती तुम्हाला नवीन नवीन रेसिपी बघायला मिळतील. त्यामुळे चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर पुन्हा भेटूया अशाच मस्त छान रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त रहा, स्वस्त रहा. धन्यवाद.